नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रुग्णवाहिका नाही, डॉक्टरही उपलब्ध होईना, आदिवासी महिलेची रस्त्यावरच प्रसूती। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात वैजापूर गावाजवळ भर रस्त्यात महिलेची प्रसूती झाल्याची घटना घडली आहे। यावेळी प्रसूती झालेल्या महिलेस वैजापूर गावातील महिलांनी मदत केली आहे। रस्त्यावर महिलेची प्रसूती झाल्याचं लक्षात येताच परिसरातील महिला एकत्र आल्या। त्यातील एका अनुभवी महिलेने पुढाकार घेऊन तिची सुखरूप प्रसूती केल्याचा अनुभव सांगितला आहे। आदिवासी समाजातील ही महिला चोपडा तालुक्यातील बोरमळी येथील आहे। संताबाई वारेला असे या महिलेचे नाव आहे। प्रसूती झाल्यानंतर 1 तासभर कोणताही शासकीय यंत्रणेचा कर्मचारी यावेळी उपस्थित नव्हता। आम्ही यावेळी या महिलेच्या प्रसूतीवेळी हजर झालो नसतो तर या महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला असता। अशा प्रकारची प्रतिक्रिया मदत करणाऱ्या महिलांनी दिली आहे। या घटनेत जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही या महिलांनी केली आहे। या घटनेच्या विरोधात आरोग्य विभागाचा निषेध व्यक्त केला जात आहे, तसेच कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। या प्रकरणात जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आरोग्य विभागाची चूक असल्याचे कबूल केले असून या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। रुग्णवाहिका उपलब्ध असताना तसेच महिलेच्या घरापर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता तसेच सर्व सुविधा असतात तेव्हासुद्धा असे घडायला नको होते, अशा शब्दात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आरोग्य यंत्रणेची चूक कबूल केली आहे। महिला आणि तिचे बाळ सुखरूप असून तिला सर्व आदिवासी विभागाच्या आरोग्य संदर्भातील सर्व योजनांचा लाभ देण्यात येईल असे त्यांनी सांगितले। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी सीताराम कळंबेसह तृप्ती भोईर, जळगाव। बोरमळी गावाची एक महिला रस्त्यावर डिलिव्हरी झालेली, अर्धा तासपासून कोणी झालेले नाहीये। चोपडा तालुक्यात एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती करावी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। वेळेत रुग्णवाहिका आणि डॉक्टर उपलब्ध न झाल्यानं आदिवासी महिलेची रस्त्याकडेलाच साडीचा पडदा करून प्रसूती करण्यात आली। या प्रकरणी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आरोग्य विभागाची चूक असल्याचं म्हटले। आरोग्य विभागाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असंही जिल्हाधिकारी म्हणाले। प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका मंजूर करण्यात आली आहे। प्रसूतीच्या आधी नियोजन केलं जातं। महिलेला प्रसूतीनुसार रुग्णालयात दाखल केले जातं। या महिलेच्या प्रसूतीबाबत काय गोंधळ झाला याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। महिलेची आणि बाळाची तब्येत ठीक आहे, त्यांची भेटही मी घेणार आहे। ही घटना घडायला नको होती, रुग्णवाहिका होती, रस्ता होता, तरी असं का झालं यात नियोजन नसल्याचं दिसून येतंय। भविष्यात असं घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येईल। रुग्णालयाकडे येताच प्रसूती वेदना सुरू झाल्या, त्यामुळे वाटेतच प्रसूती करावी लागली। जननी सुरक्षा योजनेअंतर्गत महिलेला घरातून रुग्णालयात नेण्याची आणि रुग्णालयातून घरी नेण्याची व्यवस्था असते असंही जिल्हाधिकारी यांनी सांगितलं। जळगाव जिल्ह्यातल्या महिलेची रस्त्यावर प्रसूती झाल्याची घटना दुर्दैवी आहे, लाजिरवाणी अशी ही घटना आहे। आजूबाजूची लोक हे बघत होते आणि आरोग्य व्यवस्था तिथपर्यंत पोहोचू शकली नाही। महिलेला रस्त्यावर बाळाला जन्म द्यावा लागला। लाडक्या बहिणींची रस्त्यावर प्रसूती होते, ही लाजिरवाणी बाब आहे। सरकारला विनंती आहे की खेडोपाड्यात आरोग्य व्यवस्था पोहोचावी आणि अंगणवाडी सेविकांना सूचना द्याव्या। माता भगिनींची हेळसांड होऊ नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी सांगितली।